Tá começado, né? Tá novinha, ela ओ दिलारा है लेकिन तू जो आए तो हर कदम पर अपने सीने की धड़कन भी। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावनो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर भावनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर भावनो तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तो व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे, फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर भावनो व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार आहे त्याविषयी. तर काय नाव तुम्ही स्क्रीनवरती जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, पहिले आपलं सिंगापूर प्लस VPN आणि दुसरे आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन आणि तिसरे आपलं अलाइट मोशन. भावनो अलाइट मोशन ॲप्लिकेशन स्क्रीनवरती नाही आहे, नंतरला मी ते डाउनलोडिंगला टाकलं आहे. ओके, तर भावनो हे तीन ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसे करायचे ते देखील सांगतो. भावनो CapCutचं आणि अलाइट मोशनचं जर काही तुमच्याकडे प्रो वर्जन असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथून तुम्ही दोन्हीचे विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि सिंगापूर प्लस हे VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती भेटून जाईल. भावनो एवढं करून झाल्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि आपल्या टेलिग्रामवरतून एक बीटचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे गाण्याचं. ओके, व्हिडिओ डाउनलोड करून झाल्यानंतर ना शक्य झालं तर टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. भावना एवढं करून झाल्यानंतर सिंपली आपल्या सिंगापूर VPNवरती तुम्ही क्लिक करून VPNवरती जायचं आहे. ॲटो सिलेक्टवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून सिंगापूर बीटा किंवा अल्फा दोन्हीपैकी कोणताही एक सर्व्हर सिलेक्ट करून याला इथं कनेक्ट करून घ्यायचं. ओके, कनेक्ट झाल्यानंतर भावना सिंपली तुम्ही बॅक यायचं आहे, याला बॅकग्राऊंडला ठेवायचं आहे आणि CapCut ॲप्लिकेशन आपल्या इथं ओपन करायचं आहे. CapCut ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर स्टार्टिंगला काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिंपली वरती तुम्हाला न्यू प्रोजेक्ट दिसत असेल. ओके, न्यू प्रोजेक्टवरती भावना तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर ना आता मी जो आपल्या टेलिग्रामला व्हिडिओ दिला आहे तो सिंपली तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओके, काय तो व्हिडिओ अशा प्रकारे असणार भावना, सिंपल तो व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. ओके, आता एवढं करून झाल्यानंतर ना सिंपल काय करायचं तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला हॅशटॅग व्हिडिओचं ऑप्शन भेटेल. सर्वात आधी ह्या व्हिडिओज तुम्ही इथून हॅशटॅग व्हिडिओ करून घ्यायचं. ओके, हॅशटॅग ॲड करून झाल्यानंतर सिंपल आता तुमच्या फोटोवरती क्लिक करून खाली आला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल रिफ्लेक्सचा. भावनो रिफ्लेक्स म्हणजे जायचं आहे, इथून फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे ना तो फोटो इथून सिलेक्ट करून आहे ना याला ॲड करून त्याची साईज व्यवस्थितपणे अशी ॲडजस्ट करायची. एवढं करून झाल्यानंतर भावनो एंडिंगला यायचे, एंडिंगवरती क्लिक करून एंडिंगला डिलीट करून स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर ओव्हरले म्हणून ॲड ओव्हरले म्हणून जायचे आणि मी टेलिग्रामला एक टेक्स्ट PNG अपलोड करणार आहे. ती टेक्स्ट PNG तुम्ही डाउनलोड करायची. आता ती टेक्स्ट PNG तुमच्या गॅलरीमधून तुम्ही शोधून इथं ॲड करायची. ओके, सिंपली मी शोधून घेतली ऑन ॲड करून झाल्यानंतर तुमच्या फोटोच्या हिशोबाने ना म्हणजे तुमच्या फोटोच्या हिशोबाने ॲडजस्ट करून तिला इथं घ्यायचं आहे आणि हिची लेंथ फोटोच्या लास्टपर्यंत घेऊन यायची व्हिडिओच्या. ओके, एवढं करून झाल्यानंतर ऑन सिंपल तुम्ही इथून बॅक यायचं, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट दिसाल. सिंपली तुम्ही व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ट्रेंडिंगला काय अशा प्रकारे लोडिंग होऊन सिंपली समोर स्क्रोल करून तुम्हाला एक ग्लिचचं ऑप्शन बघायला भेटेल. ग्लिचवरती क्लिक करायचे. ग्लिचच्या ऑप्शनवरती क्लिक करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करून हे जे ना 6व्या-7व्या नंबरला तुम्हाला क्रोमॅटिक नावाचे इफेक्ट बघायला भेटेल. भावना हे इफेक्ट याला अप्लाय करून इफेक्टची लेन जे ना लास्टपर्यंत अशी वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर ना परत इफेक्टवरती क्लिक करून ऑपोजिटवरती जाऊन याला एल व्हिडिओवरती सेट करायचं आहे. तर भावनो एवढं करून झाल्यानंतर ना तुमच्या टेक्स्ट PNG देखील हे इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. तर भावनो एवढं करून झाल्यानंतर ना आता हा व्हिडिओ तुम्ही वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून याला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर भावनो काय ना मी हा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये एक्सपोर्ट करून ठेवला आहे, त्यामुळे मी एक्सपोर्ट करत नाही. ओके, तुम्ही करून घ्यायचं आहे. सिंपली एवढं करून झाल्यानंतर ना भावनो इथून आपलं CapCut ॲप्लिकेशनचं काम संपले. सिंपल आता इथून बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर ना आपलं VPN वगैरे समजा डिस्कनेक्ट करायचं आहे आणि याला इथून वरती ढकलून जायचं म्हणजे कट करायचं. बॅकग्राऊंडला देखील ठेवायचं नाही. एवढं करून झाल्यानंतर अलाइट मोशन ॲप्लिकेशन आपल्या इथं ओपन करायचं आहे आणि मी जी एक बिटमार्कची XML फाईल तयार करून तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली भावनो, तर ती तेवढं काम तुम्ही करायचे. फाईल डाउनलोड करायचे. अशा प्रकारे आपल्या इथं अलाइट मोशन ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करून घ्यायचे. खाली टेम्पलेटचं ऑप्शन दिसेल, टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. सर्वात तुमचा इंटरनेट डाटा इथं ऑन करायचं आहे. ओके, टेम्पलेटवरती क्लिक करायचं भावना, तुम्हाला वरती दिसत असेल अपलोड XML फाईल, अपलोडवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमच्या समोर आपली XML फाईल दिसून येईल. नाही आली तर वरती सर्च आयकॉन आहे, सर्चवरती जाऊन इथं लिरिक्स सर्च करायचं आहे तुम्ही. ओके, आपल्या बिटमार्कचं नाव ते लिरिक्स बिटमार्क. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं सर्च करून घ्यायचे भावना. ओके,
तर बघू शकता म्हणून अशा प्रकारे ते आपलं प्रोजेक्ट फाईल इन ते सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं दिसेल अपलोड XML फाईल म्हणजे आपली फाईल आता अपलोड होते. अपलोड होताना नाही भावना लोड घेईन का अशा प्रकारे ती इथं अपलोड होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर ना स्टार्टिंगला यायचं प्लस म्हणजे मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही जो व्हिडिओ तिथं क्रिएट केला ना कॅपकटला तो व्हिडिओ इथं घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिंपली व्हिडिओवरती समोर लॉंग प्रेस करून व्हिडिओला या आपली जी भगवी पट्टी आहे हिच्या खाली घेऊन यायचे. तर भावनो एवढं करून झाल्यानंतर ना एकदम विशाळ पद्धतीने तुमचा स्टेटस व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर भावनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू भावनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.